नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, महत्त्वाचा विषय आहे की म्हणजे महाराष्ट्र सीईटी आणि तुमचा जो काही HSCचा बोर्ड एक्झाम असतो, या दोन गोष्टी कशा मॅनेज करायचा. ठीक आहे, तुमचं डेली, वीकली, मंथली कशा प्रकारचा टाइम टेबल राहिला पाहिजे. ठीक, हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, मी ज्या गोष्टी सांगणार आहे दोन्ही मॅनेज कशा करायच्या. ठीक, दोघांचाही सिलेबस सेम आहे. म्हणजे जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स महाराष्ट्र सीईटीचे राहतात, टोटल त्याचा जो काही सिलेबस आहे तो बोर्ड एक्झामचा आहे. त्याच्यामुळे फार काही आपल्याला अडचण जात नाही. ठीक आहे, बघा, हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण असा एक टॉपिक घेऊन आलेलो आहोत की जे काही 12वीचे विद्यार्थी आहे, या अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. बोर्ड एक्झाम्स आणि सीईटी दोन्ही एकत्र प्रिपेअर करणं खरंच एक चॅलेंज म्हणा किंवा एक टफ राहतोच. कारण दोन्ही एक्झाम्सचा जो काही अप्रोच आहे 101% अप्रोच डिफरंट आहे. हा पूर्ण थिअरॉटिकल आहे, तुम्हाला लॉंग आन्सर लिहावं लागतात, लॉंग मल्टिपल म्हणजे लॉंग न्यूमरिकल्स राहतात बोर्ड्समध्ये. परंतु महाराष्ट्र सीईटीत कमी वेळात जास्तीत जास्त कसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो, यावर खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी बोर्ड रिलेटेड लॉंग आन्सर वगैरे कसे लिहायचे आणि कमी वेळात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सीईटीसाठी कसे सॉल्व्ह करायचं, या सगळ्यांच्या अडचणी आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, बट डोंट वरी, आज मी तुम्हाला काही स्मार्ट स्टडी टिप्स प्लस डिटेल टाइम टेबल सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही दोन्ही एक्झाम्समध्ये ओके बॅलन्स ठेवून चांगले मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळण्याची मी हमी देतो. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, बघा, आपण मेन कंटेंट डिस्कस करूया. बघा, जो काही सिलेबस ओव्हरलॅप आहे तो आपण सुरुवातीला हायलाईट करून घ्या. सर्वात आधी सिलेबसकडे बघा. बोर्ड आणि सीईटी दोन्ही सिलेबसचा बराचसा भाग कॉमन आहे. ओके, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी. ओके, काही विद्यार्थी PCM करतात, काही PCB करतात, काही दोन्ही पण करतात. यामध्ये जवळपास 90% ओके जे काही चॅप्टर्स वगैरे सगळे सेम आहे. 90% सगळ्या गोष्टी कशा आहेत, सेम आहे. 90% हे तर लक्षात. ओके ओके, याचा फायदा घ्या. जर तुम्ही बोर्डसाठी जर चॅप्टर प्रिपेअर केला तर त्याच चॅप्टरमधनं ओके तुम्हाला त्याच चॅप्टरमधनं मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडायचे सीईटी करता. ओके, ही प्रॅक्टिस करता येईल, म्हणजेच डबल फायदा मिळतो. एकाच स्टडीने दोन्ही एक्झाम्स कव्हर होतील. इथं लक्षात, तुम्हाला डिफरंट टाइम सेट करायचे नाही दोन्ही एक्झामसाठी. इथं लक्षात, मला म्हणजे याच्यावरून एकच सांगायचं आहे की डोंट सेट युअर डिफरंट टाइम्स फॉर द डिफरंट एक्झाम्स. म्हणजे बोर्डासाठी तुम्ही अलग नाही, तोच थेअरी. एकदा काय आहे ना, बोर्ड म्हणजे काय, थेअरी समजून घेणे. आणि याचाच सीईटी तितका फायदा होतो, एकदा की बोर्डाची तुम्हाला थेअरी कन्फर्म झाली की अशा प्रकारे घटना घडत आहे, त्याच तुम्हाला इकडे मल्टिपल चॉईसमध्ये अप्लाय करायचे. त्या लक्षात. बघा, स्टडी प्लॅन आपण डिवाइड करूया. डेली रुटीन तुमचा कसा राहिला पाहिजे. ओके, चला तर आता आपण स्टडी प्लॅन बद्दल बोलूया. दिवसाचे 3 भाग करूया. ओके, एक सकाळचा, एक दुपारचा आणि एक संध्याकाळचा, अशा 3 शिफ्टमध्ये आपण. आता तुम्हाला मी एक पर्टिक्युलर टाइम दिला आहे, तुम्हाला तुमच्या सोयीस्कर ओके तुमचं सगळं रुटीन पाहून तुम्ही तो सगळं चेंज करू शकता किंवा शिफ्ट करू शकता. मॉर्निंग शिफ्ट आपण गेलेली आहे 6 ते 9 मध्ये. आपण ओके कन्सेप्ट लर्निंग प्लस बोर्ड रायटिंग प्रॅक्टिस करायची आपल्याला. बघा, फिजिक्सचे डेरिव्हेशन लिहा, केमिस्ट्रीचे लॉंग आन्सर क्वेश्चन्स, बायोलॉजीचे डायग्राम्स करा. ओके, त्यानंतर मॅथमॅटिक्सचे जे काही मोठे मोठे थेरम्स राहतात, ओके इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, या सगळ्यांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. आफ्टर दॅट मॉर्निंग हा फ्रेश राहतो. ओके, त्यामुळे थेअरी प्लस रायटिंग जो काही प्रॅक्टिस आहे तो तुमचा परफेक्ट होऊन जाईल. हे लक्षात. ओके, आफ्टर दॅट आपण एक सेकंड शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट 2 ते 4 तुम्हाला जशी घ्यायची आहे तशी घेऊ शकता. ओके, आपल्याला याच्यात काय सॉल्व्ह करायचं आहे, सीईटी MCQ सॉल्विंग्स, दररोज किमान 40 ते 50 MCQs. ठीक आहे, इथं लक्षात सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला चॅप्टर वाईज, नंतर मिक्स, नंतर 2-4 चॅप्टर मिक्स, तुम्हाला जसे जमेल तसे तुमच्या सोयीनुसार. ओके, MCQ सॉल्विंगमुळे सीईटी मध्ये स्पीड आणि ॲक्युरसी या गोष्टी तुमच्या इम्प्रूव्ह व्हायला लागतात. ओके, स्लोली या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथं इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. आफ्टर दॅट लास्ट इव्हनिंग शिफ्ट, फॉर्म्युला डेरिव्हेशन्सचे तुम्हाला रिव्हिजन करायचं. फिजिक्स फॉर्म्युलाज, केमिस्ट्री रिॲक्शन्स, मॅथ शॉर्टकट्स रिवाइज करायचा. जसं की तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये तुमचा जो काही सेकंड चॅप्टर आहे मॅट्रिसेस, इतके शॉर्टकट्स आहे याच्यावर. ठीक आहे, तुम्ही आयगेन व्हॅल्यूज विदिन सेकंड काढू शकता. येतं लक्षात. ओके, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जो काही रिवाइज आहे तो रात्री करायचा. ओके, रात्रीला एक हलकी रिव्हिजन करून घ्यायचं तुम्हाला. नेक्स्ट डे स्मरणशक्ती स्ट्रॉंग राहते. रिवाइज करत राहा लागते फॉर्म्युले. ओके, कारण की हे तुम्हाला सतत 2 वर्ष लक्षात ठेवायचं. 12वीची एक्झाम तुम्हाला, 11वीची आपली बोर्डाची एक्झाम नाही, 12वीची बोर्डाची एक्झाम असते. त्याच्यामुळे 2 वर्ष सतत कंटिन्यू तुम्हाला रिवाइज करत राहावं लागणार आहे. लक्षात. ओके ओके, रायटिंग प्रॅक्टिसमुळे बोर्ड एक्झाम स्ट्रॉंग होतील आणि MCQ सॉल्विंगमुळे तुमचा जो काही सीईटी मधला भाग आहे तो पोर्शन पूर्णपणे तुमचा स्ट्रॉंग होण्यात तुम्हाला मदत होते. आफ्टर दॅट बघा, तुम्हाला टोटल फोकस 12वीवर द्यायचं. कारण की महत्त्वाची गोष्ट आहे
की तुम्हाला माहिती आहे का, जसं 80% सिलेबस इज बेस ऑन द 12th अँड 20% आपलं CET सांगत आहे, म्हणजे CET 11वीमधनं 20%. त्यामुळे तुमची फर्स्ट प्रिऑरिटी राहिलं पाहिजे क्लास 12 सिलेबस. येतं लक्षात. 11वी तुम्हाला रिवाईज करायचं, पण 12वीच्या सिलेबसवर तुम्हाला जास्त फोकस द्यायचा, कारण CET आणि बोर्ड्स दोन्हीमध्ये 12वीचं वेटेज हेवी, कारण की आपल्याला 11वीचं बोर्डाची परीक्षा राहत नाही, त्याच्यामुळे तिथला आपला तेवढा जो काही टेन्शन आहे तो चालला गेला. इथं लक्षात. म्हणून तुम्हाला 12वीवर फोकस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रॅक्टिस मेथड दोन्ही स्टाईलमध्ये तुमचा अभ्यास चालू ठेवायला लागतो तुम्हाला. ओके. बोर्ड्स आणि CETचा अप्रोच खूप वेगळा आहे. बोर्ड्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आहे, नीट डायग्राम्स अँड स्टेप वाईज सोल्युशन्स. तिथे मार्किंग तसे राहतात, नीट डायग्राम्स, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर, स्टेप वाईज सोल्युशन. ओके. CETमध्ये काय, आपल्याला फक्त आन्सर काढायचा आहे. ओके. म्हणजे कॅल्क्युलेशन्स प्लस ॲक्युरेसी, या दोनच गोष्टीचे आपल्याला तिथं डायग्राम या सगळ्या गोष्टीचं काही महत्त्व नसते. रिटर्न नाही करायचं आपल्याला. ओके. म्हणून दोन्ही स्टाईलमध्ये प्रॅक्टिस तुम्हाला करायची. एक चॅप्टर प्रॅक्टिस करताना ओके आधी बोर्ड टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करा, नंतर त्याच चॅप्टरमधनं मल्टिपल चॉईस क्वेश्चन करा. आता समजा तुम्ही आपल्या टेक्स्टबुकमध्ये बोर्डाच्या एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरनंतर जर तुम्ही मल्टिपल चॉईस किंवा न्यूमरल्स बघितले तर त्यांचे आन्सर लॉंग राहतात. इथं लक्षात. म्हणजे तो एखादा आपल्याला आन्सर काढण्यासाठी वेळ लागतो, तिथे कॅल्क्युलेशन्स भरपूर राहतात. परंतु CETत तशी भानगड नाही, विदिन तो क्वेश्चनच तसा सेट केलेला असतो. ठीक आहे. दोन्ही स्टाईलचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा, रायटिंग प्लस MCQ सॉल्व्ह, मग तुम्हाला बॅलन्स परफेक्ट तुमच्याकडनं साधता येईल. ओके. बघा, वीकली रिव्हिजन आणि टेस्ट कशा राहायला पाहिजे. वीकली प्लॅन एक महत्त्वाचा, आठवड्यात किमान एक फुल बोर्ड आणि एक 1 CET मॉक टेस्ट राहिली पाहिजे. ओके. कारण की आता तुमच्याकडे खूप काही दिवस नाही, 7-8 महिने राहिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सुरू करायच्याच आहे. ठीक आहे. सॅटर्डे मॉर्निंग बोर्ड टेस्ट 3 घंट्याची, म्हणजे सिरियसली स्वतः. ओके. आणि इव्हिनिंगला CET मॉक टेस्ट 90 मिनिटाची, फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 90 मिनिटं, पूर्ण मॅथमॅटिक्ससाठी 180 मिनिटाचा आपला तो पूर्ण शेड्यूल राहतो CETचा. संडेला वीक टॉपिक्स रिवाईज करा. संडेला काही नवीन नाही करायचा, जो तुमचा झालेला आहे तो रिवाईज करा. वीक टॉपिक्स रिवाईज करायचा आहे, प्रिव्हियस इयर CET पेपर्स, ह्या सगळ्या गोष्टी आहे. ओके. यामुळे रायटिंग प्लस स्पीड या दोन्ही गोष्टी इम्प्रूव्ह होतात. संडेला नवीन काही नाही करायचं. ओके. ओके. बघा फ्रेंड्स, तर लक्षात ठेवा, CET आणि बोर्ड्स दोन्ही तुमच्या फ्युचरसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बोर्ड्स तुमचं फाउंडेशन ओके आणि अकॅडमिक रेकॉर्ड स्ट्रॉंग करतं, तर CET तुमच्या इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेज ॲडमिशनसाठी गेटवे आहे. हे लक्षात. म्हणजे कारण की काय आहे ना, तुम्हाला एकतर इंजिनिअरिंग करणार ओके, नाहीतर अदरवाईज तुम्ही इकडे फार्मसी या फील्डला जाणार. दोनच फील्ड आहे आपल्याला CETमध्ये. त्याच्यामुळे याचा जो काही गेटवे आहे तो महाराष्ट्र CET आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं अतिशय काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. स्मार्ट प्लॅनिंग करा, रेग्युलर प्रॅक्टिसेस शुड बी देअर अँड पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. ओके. तर दोन्ही एक्झाम्स मॅनेज करणं ॲब्सोल्युटली पॉसिबल आहे. ओके. सो बिलीव्ह इन युअरसेल्फ, फॉलो दिस टाइम टेबल अँड सक्सेस. ओके. नक्कीच. म्हणजे काय आहे ना, मी म्हणतो म्हणून नाही, मी इथं लिहिलेलं आहे सक्सेस मिळते म्हणून नाही, जो करणार त्याला मिळणार. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी बोर्ड आणि CETसाठी. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा उपक्रम आवडत असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा. ओके. तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.